यावेळेस मात्र हा बॉल बॉडी लाईनवर फुल टॉस होता आणि त्याला फुल टोल वसूललाय. बॉलला यावेळेस फेकून दिलंय सरळ सीमारेषा पार. षटकारामध्ये परावर्तित केलंय. 6च्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोचती. ती एकंदर तिथे रिव्ह्यू घेतलाय. भीमरसाठी हा रिव्ह्यू तो घेतला गेलाय. थोडा टेक्निकल इश्यू आहे. ऑनफिल्ड जो डिसिजन आहे तोच कंटिन्यू करायचा आहे. तिथे इट्स अ फेअर बॉल. गोलंदाजच्या ट्रॅकवरनं गोलंदाज फारुख शेख. आतापर्यंत 4 बॉल त्यावर एक षटकार तो त्यानं जरूर खाल्लाय. कारण बॉडी लाईनवर एक फुल टॉस दिला होता, त्यावर एक मोठा फटका तो पाहायला मिळाला. यावेळेस मात्र अलॉंग द कार्पेट खेळलाय क्षेत्ररक्षक. तो दुरून चेंडूवर झेपावतो. 1 रन ती धावफलकावर जोडली जाईल. एकेरीच्या मदतीने धावसंख्या 13वर. षटक क्रमांक 2. 6 ओव्हरची मॅच आहे. पूर्वार्धाचा खेळ तो सध्या मैदानाच्या आतनं सुरू आहे. आणि या पूर्वार्धाच्या खेळात जर आपण पाहिलं तर एक चांगली धावसंख्या धावफलकावर लावावी या अनुषंगानं चांगले प्रयत्न सध्या मैदानात बॅटर्स करतायत. कारण कुठल्या प्रकारची विकेट ते आतापर्यंत गमावलेली नाही आहे. जरी धावसंख्या संकुचित असली तरी विकेट हातामध्ये असताना येणाऱ्या पुढच्या काही चेंडूंमध्ये चांगल्या पद्धतीची फटकेबाजी करताना धावसंख्येला मोठं करता येऊ शकतं. यावेळेस बघा हात खोललेत. बॉलला उडवलंय कुठलाही क्षेत्ररक्षक. तो तिथे नाहीये. बॉल सरळ निघून जाईल बॅकवर्ड स्क्वेअर लेग मधनं सीमारेषेच्या पार. एक चांगला झेल तिथे प्रेक्षकाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. षटकार आलाय 6. चांगला फटका होता. यावेळेस षटकातील जो अखेरचा बॉल होता चेंडूच्या रेषेमध्ये आला आणि खूप स्टायलिश पद्धतीनं बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं हा उत्तुंग गगनचुंबी प्रहार तो मैदानाच्या आतनं पेशकश केला. अगदी आपल्या बसल्या जागेवर तिथे प्रेक्षकांच्या माध्यमातून तो झेल तो कंप्लीट केला गेला. षटकाराच्या मदतीनं धावसंख्या 19. 2 ओव्हरचा खेळ. विकेट हातामध्ये असल्या तर मग तुम्हाला विध्वंसकतेनं खेळ करताना रन्सला मोठं करता येतं. आणि इथे जर आपण पाहिलं तर विकेट्स त्या हातामध्ये आहेत. पूर्वार्धाच्या खेळामधल्या पहिल्या 2 ओव्हर ज्यामध्ये बिट्टू अगदी चांगली बॅटिंग करतोय. पहिल्या दिवसातनंही बिट्टूकडनं खूप चांगला खेळ तो आपल्याला पाहायला मिळाला होता. आजही बिट्टूकडनं खूप साऱ्या अपेक्षा आहेत. धावसंख्या सध्या जर आपण पाहिली तर 20 धावा. 2.1चा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झालाय. अजूनही 5 चेंडूचा खेळ या ओव्हरमधला बाकी आहे. पूर्वार्धाचा खेळ तो सध्या मैदानाच्या आतनं सुरू असताना आपण पाहतोय. 20 धावा 2.1 नंतर. यावेळेस मात्र फटका तो चांगला आहे. मात्र क्षेत्ररक्षक तिथे गफलत करतोय, चुकी करतोय आणि त्या चुकीचं भुगतान करावं लागेल. इथे जर आपण पाहिलं तर रन त्या धावफलकावर पळून पूर्ण केल्या गेल्यात. या धावसंख्येच्या मदतीनं धावफलक ते जाऊन पोचते 21. 21 धावा. क्षेत्ररक्षकाला संधी होती ते झेल टिपण्याची, विकेट मिळवण्याची, पहिला ब्रेक थ्रू तो आपल्या टीमला मिळवून देण्याची. मात्र ब्रेक थ्रू मिळवून देण्याकरता गोलंदाज त्यानं एक चांगलं ट्रॅप ते लावलं होतं. मात्र ऐनवेळी क्षेत्ररक्षकानं त्याची साथ दिली नाही आणि त्याचंच कारण तिथे रन मिळाली. धावसंख्या 21. इथे मात्र फुल टॉस आहे. तिथे क्षेत्ररक्षकानं थोडंसं लाथाडलंय. क्रिकेटच्या मैदानात फुटबॉल तो खेळण्याचा मोह त्याला आवरता आला नाही. 1 रन तीही धावफलकावर जोडली जाईल. धावसंख्या 22. सिंगल डबल्स येत आहेत. मोठे फटके ते नियमित अंतराळावर येत असताना पाहायला मिळत आहेत. त्यामुळे धावसंख्येची सुस्थिती ती सध्या आहे. षटक क्रमांक 3 तो प्रगतीपथावर आहे सध्या. नासिर शेख ज्यांना आपण गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करत असताना पाहत आहे. 3 बॉलमध्ये फक्त 2 धावा खर्च केल्यात.
यावेळेसचा नासिरचा बॉल फलंदाजाला बीट करतोय, मात्र ऑफस्टम्पच्या अतिरिक्त बाहेर निघतोय, त्यामुळे पंच त्याला दंडित करतायत. वाईटचा इशारा पंचाच्या माध्यमातून येतोय. अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर होती. या धावसंख्या पुढे सरकताना जाऊन पोचते ती 23 ही धावसंख्या राफलकावर आहे. 3 चेंडूचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झालाय. जळगाव ग्रामीण प्रीमियर लीग या स्पर्धेला आपण सर्वजण एन्जॉय करतोय. इथे मात्र फटका तो चांगला खेळला गेलाय. बॉल जमिनीशी खेळत चाललाय. जोपर्यंत चेंडूला फील केलं तिथे एक रन जी राफलकावर जोडली जाईल. धावसंख्या 24 आहे. 2.4 चा खेळ तो आतापर्यंत पूर्णत्वाला आलाय. यानंतर आणखी एक शेवटचा सामना आपल्या रात्रीचा आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेचा बॉल तो हवेत आहे. तिथे स्क्वेअर लेग मधनं क्षेत्ररक्षक धावून आलाय आणि एक चांगला दर्जेदार झेल टिपलाय. बिट्टूला माघारी परतवलंय. एक मोठी विकेट ती इथे मिळवली आहे. बिट्टू त्याला माघारी परतावं लागतंय. पहिला झटका लागलाय. खेळाडू बाद. शेतकरी डेअरी फार्म हा संघ सध्या फलंदाजी करत असताना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहताय आणि शेतकरी डेअरी फार्म संघ पहिला विकेट तो त्यांचा इथे गमावलाय त्याने. यावेळेस मात्र सलग दुसऱ्यांदा विकेटची संधी आहे का, तर क्षेत्ररक्षक थोडासा दूर राहिला. जोपर्यंत बॉलला त्यानं उचललं 1 रन इथे राफलकावर अधोरेखित होईल. एकेरीच्या मदतीने धावसंख्या 25. 3 ओव्हरचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झालाय आणि या 3 ओव्हर नंतर शेतकरी डेअरी फार्म हा संघ जर आपण पाहिला तर 25 धावा 1 विकेटच्या पतनानंतर. दुसऱ्या बाजूनं स्वर्गीय संभाजी आबा फाउंडेशन असोदा हा संघ जर आपण पाहिला तर सुरुवातीला थोडासा स्ट्रगलमध्ये वाटत होता, मात्र अचानक मॅचमध्ये खूप चांगल्या पद्धतीचा कमबॅक त्यांच्या वतीने आपल्याला पाहायला मिळते. तीन ओव्हर नंतर 25 1 विकेटच्या पतनानंतर मॅचला पुन्हा एकदा होते या सुरुवात. गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता गोलंदाजीच्या ट्रॅकवर विजय पाटील. पहिलाच बॉल त्यावर केलंय आक्रमण. बॉलला डाऊन द ग्राउंड क्षेत्रामध्ये उडवून फेकून दिलंय सीमारेषेच्या पार. इथे दमदार हिट आलाय. षटकार 6. ला 1 अशी स्थिती सध्या आपण पाहत आहे. 3.1 चा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झालाय. पुढचा बॉल
यावेळेस मात्र खोलू टप्प्याचा बॉल तिथे आपल्याला पाहायला मिळालाय. एक सिंगल मध्ये चेंडूला कन्वर्ट केलंय. दुसऱ्या धावेकरता प्रयत्न नाही आहे. एकेरीच्या मदतीनं दिनेशजी इथे उपस्थित झालेत. टॉस करता आलेत. दिनेश सर आपलंही स्वागत आहे. शेवटची मॅच खेळण्याकरता लेट नाईट यावं लागतंय आणि शेवटच्या मॅच करता ते सज्ज झालेत. या 6 ओव्हर नंतर आपण टॉस करणार आहोत. चांगला बॉल इथे आपल्याला पाहायला मिळाला. थोडासा खाली राहताना बॉल विकेट किपरच्या हातामध्ये गेला. एक डॉट बॉल तो येत असताना आपण पाहतोय. पुढचा बॉल इथे मात्र खोलू टप्प्याचा चेंडू आहे. लॉंगॉनकडे खेळला. क्षेत्ररक्षक तो चेंडूवर झेपावतोय. जोपर्यंत बॉलला फील केलं तिथे धावसंख्येमध्ये वाढ होती. धावसंख्या पुढे सरकते आणि पुढे सरकत असताना ही धावसंख्या जाऊन पोहोचते. ती एकंदर 33 या आकड्यावर. चौथं षटक सुरू असताना या ओव्हरमध्ये एक षटकार जरूर आलाय. मात्र त्यानंतर खूप चांगलं कमबॅक, गुड कमबॅक ते आपल्याला गोलंदाजाच्या वतीनं सध्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. पुढचा बॉल यावेळेस मात्र फटका कडक खेळलाय. बेधडक पाठवलंय बॉलला सीमा रेषा पार. इट्स आउट ऑफ द पार्क. बिग हिट षटकार. यावेळेस मात्र हा बॉल तो हवेत आहे आणि तिथे क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. एक चांगला झेल. संपलाय बॅटरचा खेळ. विकेटचं पतन. खेळाडू बाद. यावेळेस मात्र हा बॉल त्याला समोर डाऊन द ग्राउंड क्षेत्रामध्ये फेकून दिलंय. सीमा रेषेच्या पार. प्रयत्नांची पराकाष्ठा तिथे जरूर केली क्षेत्ररक्षकानं. मात्र त्या प्रयत्नांना अपयश. बॉल षटकारामध्ये परावर्तित झालाय. 6. यावेळेस मात्र हा बॉल त्याला उडवलाय उंच हवेत. क्षेत्ररक्षक तो डाऊन दी बॉल.
झेल झालाय, विकेट येईल, खेळाडू बाद. एकच्या मदतीनं धावसंख्या जर आपण पाहिली तर 52 धावा, 3 विकेटच्या पतनानंतर 4.4चा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झालाय. यावेळेस मात्र हा बॉल अगदी परफेक्ट यॉर्कर लाईनवर तिथे हाताळला गेला. क्लीन बोलच्या स्वरूपानं फलंदाजाला माघारी परतवलं, विकेटचं पतन होतंय, खेळाडू बाद. पाच ओव्हरचा खेळ झालाय, 52 52 धावा. नासिर सुनील माळी गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता फलंदाजी करण्याकरता स्ट्रायकर एंडकडे सुमित महाजन 2 बॉलमध्ये 7 वर बॅटिंग करतोय. चांगला खेळ सुमितला मैदानाच्या आतनं दाखवावं लागेल येणाऱ्या बॉलमध्ये. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय, बॉलला हवेमध्ये उडवलंय, क्षेत्ररक्षक बॉलचा पाठलाग करतायत, मात्र हा पाठलाग अपुरा ठरेल. जस्ट शॉट, 1 बाउन्स ओव्हर द रोप, बॉल सीमारेषा पार, चौकारामध्ये गेलाय, इथे रन्स मिळतील 4. चौकार आला, या चौकाराच्या मदतीनं धावसंख्या अब तक 56 धावा या राफलकावर लागलेल्या आपण पाहतोय. अजूनही जर आपण पाहिलं तर 5 चेंडूचा खेळ बाकी, एक चांगल्या टोटलच्या दिशेनं जाण्याची संधी आहे. इथनं आक्रमकतेचा खेळ सुमित महाजननं मैदानाच्या आतनं दाखवला तर निश्चित त्याचा संघ एक स्ट्रॉंग टोटल पर्यंत पोहोचेल, आणि त्याचा संघ जर एकदा की स्ट्रॉंग टोटल पर्यंत पोहोचला तर या मॅच मध्ये त्याच्या गोलंदाजांना चांगली किफायतदार कामगिरी करताना मॅचला आपल्या बाजूने खेचण्याची संधी मिळू शकते. चांगला बॉल आहे, इथे टप्पा खाऊन उसळी घेणारा चेंडू सरळ विकेट कीपरच्या हातामध्ये गेला. एक निर्धाव चेंडू तो इथे आपल्याला पाहायला मिळते, डॉटच्या स्वरूपाने चेंडू आलाय. 2 चेंडूचा खेळ, तर नंतर 56 ही धावसंख्या राफलकावर आहे. अजूनही 4 चेंडूचा खेळ तो बाकी आहे. यावेळेस मात्र बॅकफुटला गेला आणि आणखी एक तगडा हाय अँड हँडसम तो फटका मैदानाच्या आतनं खेचलाय, बॉलला सीमारेषेच्या पार फेकलंय, षटकारामध्ये परावर्तित केलंय 6. एवढ्या रात्री तिथे मला एक चिमुरडा दिसतोय जो मॅचला एन्जॉय करतोय आणि चेंडू मैदानाच्या आतमध्ये
परत करायचंय. मला वाटतं उद्या खेळण्यासाठी चेंडू शोधायला आला असावा. धावसंख्या जर आपण पाहिली तर सध्या धाफलकावर 62 रन्स ज्या लागलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुढचा बॉल. यावेळेस मात्र हा बॉल बॅटच्या साईडच्या कडेला लागला. बॉल वेगानं लॉंग स्टॉप कडे चाललाय. सरळ चेंडू सीमारेषा पार चौकारामध्ये परावर्तित झाला. इथे रन्स मिळतील 4. चांगला फटका तो इथे आपल्याला पाहायला मिळाला. शेवटच्या ओव्हरमध्ये कशा आणि कुठूनही येऊ दे, फक्त रन्स येणं ते इम्पॉर्टंट आहे. आणि इथे हा चौकार तो येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या 66 धावा. इथे मात्र डायरेक्ट हिट ती लागतीये. विकेट येते की आडोबात. धावसंख्या जर आपण पाहिली तर 66 धावा या राफलकावर लागलेल्या आपल्याला 67 धावा या राफलकावर लागल्या. विजयाकरता 68 धावसंख्येचं लक्ष आहे. चला नेक्स्ट मॅच टॉस करता शेवटची मॅच आहे आजच्या रात्रीची. ती लगेचच इथे स्कोर कार्ड ते तुम्हाला दाखवलं जात आहे. सुरुवात चांगल्या पद्धतीने झाली होती. बिट्टूकडनं 12 धावसंख्येची इनिंग खेळली गेली. त्यानंतर कुलदीप यांनीही 17 धावसंख्येची इनिंग खेळली. किरण 14 धावसंख्येची इनिंग खेळताना पाहायला मिळाले. एकंदर चांगली टोटल जी धावफलकावर उभी राहिली या 6 ओव्हरच्या मॅचमध्ये. नॉट आउट राहिले विजय आणि नितीन. मात्र वरच्या 3 बॅटरनं जी कमालीची फलंदाजी केली होती त्यामुळे एक चांगली टोटल ती उभी राहिली. 67 धावसंख्येची विजयाकरता 68 या धावसंख्येचं लक्ष. चला टॉस करता या लगेचच नाणेफेक केली जाईल.
यावेळेस मात्र हा बॉल तिथे कट करण्याचा प्रयत्न केला. फ्लाइंग स्लीप मध्ये गेला होता चेंडू. चेंडूला तिथे स्टॉप केला. एक निर्धाव चेंडू तो आपल्याला पाहायला मिळतोय. षटकातील पहिला चेंडू तो डॉटच्या स्वरूपानं आलाय. सुरुवात अगदी योग्य टप्प्यावरची ते होत असताना आपल्याला पाहायला मिळते. रोहन नारखेडे सध्या मैदानाच्या आतमध्ये. चेतन महाजन च्या साथीनं फलंदाजी करण्याकरता आलाय. बिट्टू पहिल्या ओव्हर करता गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे. बघूया कशा पद्धतीची कामगिरी इथे बिट्टूच्या माध्यमातून साकार केली जाईल. यावेळेस कट केलाय बॉलला योग्य तऱ्हेनं क्षेत्ररक्षक पाठलाग करतोय. हा पाठलाग काय तिथे अपुरा ठरेल. मात्र चांगली फिल्डिंग ती पाहायला मिळाली. चेंडू आणि क्षेत्ररक्षकाच्या रेसमध्ये इथे क्षेत्ररक्षक जिंकलाय. त्यानं चेंडूला स्टॉप केलं, रिटर्न केलं, 2 धावा सेव्ह केल्या. या 2च्या मदतीनं धावसंख्येमध्ये वाढ होती. धावसंख्या तिथे जर आपण पाहिली तर 0वरनं 2 या आकड्यावर. अडुसष्ट धावसंख्येचं लक्ष आहे. दोन चेंडूचा खेळ तर नंतर 2 ही धावसंख्या राफलकावर आहे. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज बिट्टू तो सज्ज होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. इथे मात्र रिव्हर्स अटेम्प्ट करायचा आहे. बॅट अँड बॉलमध्ये कनेक्शन नाही आहे. बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये गेला. एक डॉट बॉल तो येत असताना आपल्याला पाहायला मिळतो. अगदी योग्य टप्प्यावरची गोलंदाजी बिट्टूनं सुरू केली आहे. फलंदाजाला रोखून धरलंय, शांत ठेवलंय. बघूया येणाऱ्या बॉलमध्ये कशा पद्धतीची कामगिरी ती इथे साध्य केली जाईल. यावेळेस मात्र कट करण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षक आहे तिथे. जोपर्यंत बॉलला फील्ड केलं रन मिळणार नाही. आणखी एक डॉट बॉल तो मैदानाच्या आतमधनं येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडू तो हाताळला जातोय. इथे मात्र चांगली फलंदाजी ती आता सुरू झाली. या बॉलला षटकारामध्ये परावर्तित केलंय. 6च्या मदतीनं ओव्हर ती इथे समाप्त होत असताना पाहायला मिळते. हे बघा रिप्लेच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळते. यावेळेस मात्र बॅकफुटला गेला आणि खूप चांगला फटका तो मैदानाच्या आतनं खेचला. अगदी मिड विकेट क्षेत्र ते निवडलं आणि बॉलला उंच हवेतनं फेकून दिलं सीमारेषेच्या बाहेर. एक दमदार हिट, सुपर डुपर हिट तो आपल्याला मैदानाच्या आतनं पाहायला मिळाला. चांगली बॅटिंग ती सातत्यपूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते. हे बघा स्टेप आउट केलं, थोडंसं ऑफ स्टंपच्या बाहेर शफल झाला आणि सफल झाला. एक सफलतापूर्वक फटका तो तिथे पेशकश केला. अगदी एक प्रेक्षक आहे त्या क्षेत्रामध्ये लेट नाईट मॅचला एन्जॉय करण्याकरता आलेत आणि त्यांच्या जवळ गेला होता बॉल. त्यांनी झेल घेण्याचा प्रयत्न केला. षटकार आलाय. धावसंख्या 9 आहे. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्ती अखेरीस. विजयाकरता येणारे 30 बॉल 59 धावसंख्येची अजूनही गरज आहे. गोलंदाज नितीन गोलंदाजीच्या ट्रॅकवर. डाव्या स्टीवर हा चेंडू राहिला. तिकडनं अतिरिक्त बाहेर राहतोय. वाईटचा इशारा तो पंचाच्या माध्यमातून येतोय. धावसंख्येमध्ये भर होतीये. धावसंख्या पुढे सरकत असताना 10 या आकड्यावर जाऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळते. 10 ही धावसंख्या राफलकावर आहे. 1 ओव्हरचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झालाय. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज सज्ज होतोय.
इथे मात्र फटका तो हवेत आहे. क्षेत्ररक्षक तिथे पोहोचण्याआधी बॉल पहिल्या टप्प्याखेरीज निघून गेलाय सरळ सीमारेषा पार. इथे रन्स मिळतील 4 चौकार. धावसंख्या जर आपण पाहिली तर 14 धावा या राफलकावर लागल्या गेल्यात. कारण पहिल्याच बॉलवर षटकार चौकार तो येत असताना आपल्याला पाहायला मिळते. नितीन गोलंदाजीच्या ट्रॅकवरून आपल्या षटकातील पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता सज्ज होते. इथे मात्र हा बॉल दिशा देण्याचा प्रयत्न तो फक्त झाला. एक डॉट बॉल तो येत असताना आपण पाहतोय. 2 चेंडूचा खेळ तर नंतर 14 ही धावसंख्या राफलकावर आहे. विजयाकरता 68 धावसंख्येचं लक्ष घेऊन उतरलेले मैदानामधले हे 2 फलंदाज आतापर्यंत जर आपण पाहिलं तर 1.2 मध्ये त्याने 14 धावा दाफलकावर जोडल्यात. आक्रमकता ती सुरू ठेवावी लागेल कारण एक मोठी टोटल ती तुम्हाला दाफलकावर जोडायची आहे. यावेळेस मात्र फटका तो चांगला आहे मिड विकेट मध्ये. तिथे बॉल चाललाय सीमा रेषा पार. एक दमदार फटका. षटकार 6. षटकाराच्या मदतीने दाफलकामध्ये वाढ होती. धावसंख्या 6 ने वाढते आणि पुढे सरकत असताना जाऊन पोहोचती ती एकंदर 20 धावा दाफलकावर आहेत. यावेळेस कट केलंय बॉलला. क्षेत्ररक्षक आहे तिथे जोपर्यंत चेंडूला उचललं 1 रन ती वेगानं पडून पूर्ण केली गेली. एकेरीच्या मदतीने 21 रन्स वाढवणं गरजेचं आहे. प्रत्येक चेंडू गणिक वाढवणं ते अत्यावश्यक आहे. सिंगल डबल का होईना मात्र दाफलकावर काहीतरी जोडत राहावं लागेल. या ओव्हरचा आतापर्यंत जर आपण विचार केला तर 4 चेंडूचा खेळ तर नंतर 21 ही धावसंख्या राफलकावर आहे. अजूनही 2 चेंडूचा खेळ तो शिल्लक आहे ओव्हर नंबर 2 मधला. अजूनही 47 धावा त्या विजयाकरता तुम्हाला बनवायच्या आहेत. यावेळेस मात्र शेवटचा बॉल त्यावर आघात. बॉल सीमारेषा पार येणारे. आता बॉल शिल्लक राहिलेत 25 आणि रन बनवायचे आहेत 41. विकेट ती येत असताना आपल्याला इथे पाहायला मिळते. फलंदाजाला माघारी परतवलंय. महत्वाचा गडी तो तंबूच्या आसऱ्याला जात असताना पाहायला मिळतोय. कारण चांगल्या रन्स या दाफलकावर जोडण्याचा प्रयत्न तो सध्या या जोडीकडनं सुरू होता. त्या जोडीला कुठेतरी सुरुंग लावणं ते गरजेचं होतं आणि ते काम केलंय गोलंदाजानं. एक महत्वपूर्ण विकेट ती संपादित केली आहे. खेळाडूला बाद केलंय.
नवीन गोलंदाज जो गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं सज्ज होतोय सुमित महाजन. यावेळेस मात्र चांगला फटका तो पाहायला मिळाला. बिटवीन द गॅप कव्हर ड्राईव्ह केला होता आणि अगदी सक्सेसफुल कव्हर ड्राईव्ह तो पाहायला मिळालाय. बॉल सीमारेषा पार चौकारामध्ये परावर्तित झाला. इथे रन्स मिळतील 4. चांगला फटका तो इथे खेळला गेला. ऑफस्टंपच्या बाहेर जागा होती आणि योग्य त्यानं वापर केला. अगदी स्टेटसमध्ये ठेवण्यासारखे जे फटके आहेत ते इथे खेळले जात आहेत फलंदाजाच्या माध्यमातून. आणि सध्या जर आपण पाहिलं तर आज एडिटिंगच्या क्षेत्रामध्ये दमदार कामगिरी करणारा एक चर्चित नाव म्हणजे खालिद पटेल. प्रत्येक खेळाडूला ओळख मिळवून देण्यासाठी सगळ्यात जास्त धडपड कोण करतं तर तो एक एडिटर असतो आणि तो एक व्हिडिओग्राफर असतो. व्हिडिओग्राफी असो, फोटोग्राफी असो किंवा मग एडिटिंग, या गोष्टी प्रेक्षकांना जितक्या सोप्या वाटतात तितक्या त्या प्रत्यक्षात अजिबात सोप्या नसतात. व्हिडिओ पाहणं जितकं सोपं आहे ना, व्हिडिओ बनवणं ते तेवढं सोपं नसतं. आज आपल्या आपसात खूप एडिटर्स ते निर्माण झाले असते जर ते काम एवढं सोपं असतं. पण आज काही मोजकेच असे एडिटर्स असतात ज्यांचं काम मनाला भिडतं आणि त्यातलंच एक चर्चित नाव आज आपल्या समोर आहे खालिद पटेल. सुमित महाजन तो सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे. यावेळेस मात्र हा बॉल त्याला उडवलंय आणि तिथे पाठवून दिलंय सीमारेषेच्या बाहेर. बॉल सीमारेषा पार मिड विकेटला क्लिअर करणारा हा दमदार षटकार. 6. धावसंख्या जर आपण पाहिली तर 49 रन सध्या राफलकावर आहेत. 1 विकेटच्या पतनानंतर आक्रमकता ती अगदी ठासून भरली आहे फलंदाजांमध्ये. आणि रोहन नारखेडे जर आपण पाहिलं तर प्रत्येक बॉलवर अक्षरशः तुटून पडतोय, आक्रमकतेने खेळतोय. यावेळेस मात्र हा बॉल खूप चांगल्या पद्धतीने कट केला. क्षेत्ररक्षक तो बॉलच्या मागे धावतोय. जोपर्यंत फील्ड केलं 1 रन ती राफलकावर जोडली गेली. एकेरीच्या मदतीने राफलकामध्ये वाढ होतीये. धावसंख्या पुढे सरकते आणि 50 कम्स 50 धावा या राफलकावर जोडल्या गेल्यात. 2.5 चा खेळ तर नंतर 50 धावा या राफलकावर लागल्या गेल्यात. अजूनही 18 धावसंख्येची गरज आहे. सुमित ज्यानं आतापर्यंत 5 बॉलमध्ये 23 धावा खर्च केल्यात, अगदीच खर्चिक साबित झालाय. प्रत्येक चेंडूवर त्याच्या विरोधामध्ये आक्रमण ते सध्या मैदानाच्या आतनं सुरू आहे. चांगला बॉल इथे खाली राहिला. फलंदाजाला टाटा बाय बाय म्हणतोय. विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन लपतोय. एक डॉट बॉल बरोबर ओव्हरची झाली असते सांगता. 3 ओव्हरचा खेळ तो समाप्त. एकेरीस दाफलकावर 50 लागल्यात. येणारे 18 बॉल विजयाकरता 18